स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी मुक्ताफळं उधळलेली आहेत। तरुणींना आरडाओरडा केलेला नाही, विरोध केला नाही म्हणून आरोपीस अत्याचार करता आला, अशा प्रकारचं संतापजनक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। घटना बळजबरीनं घडली नाही असं देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका देखील केली। परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठल्याही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं। परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। योगेश कदम राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं, असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात, हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो। कुठल्याही घटनेवरती सामान्य माणूस हा शोक व्यक्त करतो। अशा ह्या इनसेन्सिटिव्ह मंत्री जे आहेत, असंवेदनशील मंत्री आहेत योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं, हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे। नाही, असतात अशा प्रकरणाचं याबद्दल मला माहिती नाही, पण खूप पॉलिटिकल स्टेटमेंटनी पोलिसांच्या तपासावर वेगवेगळे परिणाम होतात। त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा पोलीस कारवाईंना सपोर्ट केला पाहिजे, पोलिसांचे मनोबल वाढवलं पाहिजे आणि पोलिसांना त्या ठिकाणी अजून इन्सिस्ट केलं पाहिजे की अशा घटना होणार नाही आणि याकरता समाज, त्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि पोलीस असं म्हणून काम केलं पाहिजे, तर अशा घटनाला पुढे आळा बसेल।